तर बातमी नाशिकमधनं इगतपुरीमध्ये 10वीच्या परीक्षेचा हॉल तिकीट घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीची 3 मुलांकडून छेडछाड करण्यात आली। बाईकवरनं आलेल्या 3 मुलांनी रस्त्यामध्ये अडवून तिची छेड काढली। मैत्रिणीनं तिच्या पालकांना सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार दिली आहे। तिघांवरती इगतपुरी पोलिसात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। हैदराबादच्या अंबरपेठ मशिदीजवळ 2 गटातल्या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। शिवजयंती उत्सवाची मिरवणूक मशिदीच्या परिसरात जवळनं जात असताना वाद झाला। त्यामुळे 2 गटातील वादामुळे काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली। वाद घालणाऱ्या दोन्ही गटांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आणि शांतता ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। नागपुरात एक 4 वर्षाचा मुलगा वर्गखोलीमध्ये म्हणजे शाळेतच अडकला होता। खेळता खेळता हा चिमुकला वर्गखोलीत गेल्यानंतर तिथेच त्याला झोप लागली। शाळेतील महिला कर्मचाऱ्यांनी वर्गखोली न तपासताच ती बंद केली। वर्गाच्या मागच्या बाजूला हा मुलगा झोपला असल्यामुळे ते कोणाच्याही लक्षातही आलं नाही। संध्याकाळी चिमुकला घरी आला नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि रात्रभर मुलाचा शोध घेतला, पण तो कुठेच सापडला नाही। शेवटी शाळेत दुसऱ्या दिवशी सकाळी तपासणी केली असता हा मुलगा शाळेमध्ये सुखरूप सापडला। काही सांगतच नाही ना तो। मी फक्त झोपलो होतो म्हणते, जेवण नाही, खावण नाही, पाणी काहीच नाही पेल्लं म्हणते, झोपलं होतं म्हणते। रडला होता का शाळेत? नाही रडलं पण नाही इथं। तिचे घर आजूबाजू आहे ना तिथं शाळेपाशी, तिचे लोक बी सांगून राहिले काही आवाज नाही आला म्हणे रात्रभर आम्हाला म्हणे। मग इकडं तिकडं सगळीकडे बघितलं मी ना। मग शाळेत बी गेली, त्याच्या शाळेत बी आवाज दिला तिला हिमांशू म्हणून, तर दिसला बी नाही ना, आवाज बी नाही आला त्याच्या। भीती तर लागणच ना सर, भीती लागत होती मला। माझा मुलगा कुठं गेला, कसा काय, जेवला का नाही जेवला बा, जेवण केलं का नाही केलं, कसा असं थंडी स्वेटर घातलं का नाही घातलं आहे ना गेला। मग रातभर मी शोधलं सगळ्यांना, पोलीस सब पोलीसवाले होते आमच्या संग।